औसा में पहली बार हिरेमाठ संस्थान पुरस्कार। औसा समाज के विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान देने वाली विभूतियों के सम्मान के उद्देश्य से हिरेमाठ संस्थान की ओर से पहली बार राज्य स्तरीय हिरेमाठ संस्थान पुरस्कार शुरू किया गया। पहले ही वर्ष भव्य समारोह आयोजित कर सामाजिक, धार्मिक एवं सार्वजनिक क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वाले गणमान्य व्यक्तियों को सम्मानित किया गया। श्री क्षेत्र उज्जैन पीठ के जगत गुरु श्री 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 108 सिद्धलिंग राज देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी जी के दिव्य सानिध्य तथा डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज के मार्गदर्शन में पुरस्कार वितरण समारोह संपन्न हुआ। संस्थान के पीठाधिपति बाल तपस्वी निरंजन महाराज के शुभ हस्ते औसा विधानसभा क्षेत्र के विधायक अभिमन्यु पवार, उमरगा विधानसभा क्षेत्र के विधायक प्रवीण स्वामी सहित विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य करने वाले मान्यवरों को पुरस्कार प्रदान कर सम्मानित किया गया। समारोह की सफलता के लिए वीरशैव समाज एवं वीरशैव युवा संगठन औसा ने विशेष प्रयास किए। अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, उपाध्यक्ष विजय कुमार मिटकरी, सचिन आप्पा उडगे, नागेश आप्पा एडेकर, सचिव अमर उपासे सहित सकल वीरशैव समाज बंधुओं का महत्वपूर्ण सहयोग रहा। इस अभिनव पहल की औसा शहर सहित पूरे परिसर में सराहना की जा रही है। जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। यानंतर पुढील पुरस्कार देण्यासाठी मी विश्वराजजी शिवलिंगप्पा आवटी यांच्या परिवारासह त्यांना विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर येऊन हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे। युवा उद्योजक हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करत आहोत। समृद्धी आटाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या व्यवसायाची चांगली आगळीवेगळी समृद्धी निर्माण केली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। त्यांनी देखील स्वतःच्या कार्यकर्तृत्वातून एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी उद्योग विश्वनाथजी सदाशिव स्वामी करत आलेले आहेत, त्यांचंही आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहे। यानंतर शिवकरण निळकंठजी व्यंकटराव विभूती माळकुंजी यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपल्याला या ठिकाणी विश्वनाथ झंडे लोहारा यांना सुद्धा आपण या ठिकाणी गुरु सेवा भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करूया। गुरु सेवेमध्ये तत्पर राहणारे सोलापूर सारख्या मोठ्या शहरामध्ये माइंड हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा ते या ठिकाणी करत आलेले आहेत। या ठिकाणी खूप मोठी सेवा त्यांच्या माध्यमातून होत आलेली आहे। त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। अनेक वर्षापासून आपल्या औसा शहरामध्ये ब्रह्मकुमारी शिवलिंग विश्वविद्यालयाच्या माध्यमातून एक शांतीची क्रांती ते या ठिकाणी करत आलेली आहे। आत्मा म्हणजे काय, आपलं स्वरूप काय, आत्मज्ञान काय, याचा अतिशय सुंदर असं